जय जय रघुवीर समर्थ। सजयति सिंधुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसारासन्नासति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवलां या श्वेतपद्मासना देवैः सदा वन्दिता वसुदेव सुतं देवं तस्मै श्री श्रोता वक्ता श्रीराम जय जय। आपण मनाच्या श्लोकावरती यथाशक्ती चिंतन करत आहोत। आता शेवटचे 13 श्लोक राहिलेले आहेत। कालचा आपला शेवटचा श्लोक होता 192। मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे दुजे वीणते ध्यान सर्वोत्तमाचे तया खूणते हीन दृष्टांत पाहे तिथे संग निसंग दोन्ही नसाहे। हे मना ना कळे त्या परमेश्वराला आपण कितीही जाणायचा प्रयत्न केला तरी तो कळत नाही। मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे मनात ज्याचं स्वरूप हे कधी ढळत नाही। म्हणजे परमात्मा ज्या स्वरूपामध्ये आहे निर्गुण निराकार त्या स्वरूपामध्ये तो कायम आहे आणि सदैव आहे। कुठे नाही असं ठिकाण नाही। सर्वाला व्यापून दशांगुले उरला आहे। त्याचं सगुणातलं जे रूप आहे ते कधीही कमी होत नाही। म्हणजे त्याचं सौंदर्य कधीही कमी होत नाही। आपल्यासारख्या सामान्य माणसाचं सौंदर्य दिवसेंदिवस कमी 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 होत जाणं त्याचं नाही। दुजे वीणते ध्यान सर्वोत्तमाचे त्याचं ध्यान करता करता आपलं ज्या वेळेला देहभान विसरून जातं त्यावेळेला ते खरं ध्यान होतं। म्हणजे आपल्याला विसरलं पाहिजे। जसं भागवत कथा सुरू होती पंढरपूरला तुम्ही होते सर्वजण। आपण घरामध्ये असलो तर अर्ध्या तासाने एक तासाने आपल्याला उठून जावं लागत होतं बाथरूमला। 3 तास लोक जागचे हालत नव्हते। आता आपण 1 तास आहे तर लगी बाटली काढून पाणी पितो, पण तिथे 3 तासात पाणी पिण्याचं भान नाही, कुठे जाण्याचं भान नाही, कुठे हालणं नाही, सगळं लक्ष कथेकडे होतं। मग म्हणाले त्यावेळेला तुम्हाला ते जाणवलं नाही का हो? आपली कंबर दुखते, पाठ दुखते, आपल्याला खुर्च्या लागतात, खाली बसता येत नाही। तिथे तर 3 तास खाली बसत होते। ते म्हणाले कथा ऐकता ऐकता
आम्हाला त्याचं भान राहत नव्हतं. पाणी पिण्याचं भान नाही, तहान लागल्याचं भान नाही, भूक लागल्याचं भान नाही. म्हणजे ते इंद्रिय त्यांची त्यांची कामं विसरून गेले होते. सगळी इंद्रिय कानामध्ये एकवटलेली होती. बाकीचे इंद्रिय आपला आपला स्वभाव विसरून गेले. एक दोन इंद्रिय जागे होते. एक डोळे ते पाहत होते आणि कान ऐकत होते. देहभावाचा विसर पडल्यामुळे आपण त्या कथेशी म्हणा, परमात्म तत्वाशी म्हणा, एकरूप झालेलो होतो. आणि एकरूप झालेले असल्यामुळे आपल्याला देह दुःख जाणत नव्हतं. म्हणून असं म्हणले, दुजे विन ते ध्यान सर्वोत्तमाचे, तया खूण ते हीन दृष्टांत पाहे. म्हणजे त्याला दाखवण्यासाठी एखादी अशी वस्तू नाही, जसं चंद्र दाखवण्यासाठी झाड तरी होतं, झाडाची फांदी होती, त्याच्या मागे आहे ते आम्हाला दाखवता तर येत होतं. इथे ती वस्तू दाखवण्यासाठी कुठलाही दृष्टांत नाही की याच्यासारखा तो दिसतो, याच्यासारखा तो आहे, असं दाखवण्यासारखा दुसरा दृष्टांत नाही. तया खूण ते हीन दृष्टांत पाहे, तिथे संग निसंग दोन्ही नाहे. मग त्या ठिकाणी आपण संगत असलो काय आणि निसंग असलो काय, दोन्हीचं काही भान नाही. तिथे काही चालत नाही. निर्गुण निराकार परमात्म्याशी एकरूपच व्हावं लागतं, बाकी काही नाही. जय जय रघुवीर समर्थ. आजच्या कथेला आपण सुरुवात करू. तुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर. नभे जाणता नेणता देवराणा, नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा, नवे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा, श्रुती नेणती नेणती अंत त्याचा. त्या निर्गुण निराकार परमात्म्याला नवे जाणता. जाणायला गेलं तर तो जाणता येत नाही, जाणायला गेलं तर अहंकार आडवा येतो. नव्हे जाणता नेणता देवराणा, त्या देवाला काही कळत नाही असं नाही, त्याला सगळं कळतंय. नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा, त्या भगवंताचं वर्णन वेद आहेत, शास्त्र आहेत, त्यांनी त्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनाही जमला नाही. वेदानाही नाही कळला अंतपार त्याचा, असा तो परमात्मा आहे निर्गुण निराकार. नये वर्णिता वेदशास्त्र पुराणा, वेदशास्त्र त्याला वर्णन करून सांगू शकले नाही, किंवा पुराणही वर्णन करून सांगितले नाही. म्हणजे पुराणात तर त्या भगवंताचं सगळं वर्णनच वर्णन आहे, आणि तुम्ही तर म्हणतात पुराणात वर्णन करता येत नाही. ते सगुण रूपाचं वर्णन आहे. भगवंताने जे अवतार धारण केले त्या अवताराचं वर्णन आहे. त्या निर्गुण निराकाराचं वर्णन पुराणांनाही करता आलं नाही. नये वर्णिता वेदशास्त्र पुराण, नव्हे दृश्य, तो असा दाखवता येत नाही. नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा, जे डोळ्याला दिसतंय आणि जे दिसत नाही त्या सगळ्याचा तो साक्षी आहे, त्याला सगळे दिसतंय. आम्हाला काही गोष्टी दिसतात, काही गोष्टी दिसत नाही. जसं या डोंगराच्या पलीकडे गाव आहे म्हणलं तर आम्हाला इथे बसून दिसत नाही, डोंगर ओलांडून पलीकडे गेल्यावरच दिसणार आहे. म्हणजे काही गोष्टी आम्हाला ह्या चर्मचक्षुने दिसतात, काही दिसत नाहीत, पण ज्या दिसतात त्याचाही तो साक्षी आहे.
आणि ज्या वस्तू दिसत नाहीत त्याचाही साक्षी आहे. नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा, श्रुती नेणती नेणती अंत त्याचा. श्रुतीने सुद्धा जे नाना प्रकारच्या ऋषी मुनींनी त्याचं जे काही वर्णन करून सांगितलंय त्या वर्णनामध्ये सुद्धा तो सापडला नाही. श्रुती नेणती नेणती अंत त्याचा. असा निर्गुण निराकार परमात्मा आहे, तो सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय कळत नाही. ते सज्जनांच्या संगतीमध्ये गेल्यानंतरच ते तुम्हाला सांगतील त्याला शोधायचा उपाय. मग असा तो दिसत नाही, अमुक नाही, तमुक नाही, त्याला पाहायचं कसं? मन म्हणतंय समर्था, तुम्ही तर सांगताय वेदांना कळत नाही, त्यांना कळत नाही, सगळ्याला कळत नाही, आणि तुम्ही तर म्हणता त्याला जाणार. त्याला कसं जाणणार? जाणणार कसा त्या परमात्मा? वसे हृदयी देव तो कोण कैसा. त्याला पाहायचं असेल ते युक्ती सांगतो म्हणाले समर्थ. त्या मनाला म्हणतात तुला तो निर्गुण निराकार परमात्मा पाहायचा आहे ना, त्याची युक्ती तुला सांगतो. ते तत्वाची वेगळे, ते जाणून घ्यायचे कला आहे, ती तुला शिकवतो. मग तर तुला सापडेल का नाही. वसे हृदयी देव तो कोण कैसा, उसे आधरे साधकू प्रश्न ऐसा. तुम्ही म्हणता तो हृदयात राहतो. हृदय तिष्ठती अर्जुन, असो भगवंत सुद्धा अर्जुनाला सांगतात. प्रत्येकाच्या देहामध्ये मी आहे, देहादेही एक हरिपाठात सांगतात. मग असा जो आमच्याच हृदयामध्ये आहे असं जे साधू संतांनी सांगितलंय, तो देव आमच्या हृदयात कसा आहे? वसे हृदयी देव तो कोण कैसा. तो देव कोण? तो 33 कोटी देवातला आहे, सगुण रूपातला आहे का निर्गुण रूपातला आहे? कसा आहे तो देव? वसे हृदयी देव तो कोण कैसा, उसे आदरे साधको प्रश्न ऐसा. प्रश्न विचारताना सुद्धा एक पद्धत आहे. रावण मृत्यूपंथावर पडला होता, आता थोड्या वेळाने प्राण जाणार. रामाने आपलं धनुष्य खाली ठेवलं, म्हणजे माझा अवतार कृत्य संपला. पण लक्ष्मणा तुला सांगतो, हा रावण कसा आहे, त्याने वेदाची खंड केली. त्याची तपश्चर्या एवढी आहे की त्याने प्रत्येक वेळेला आपलं शिर कापून भगवंताला शंकराला अर्पण केलंय. 10 शिर भगवंताने त्याला परत केले. जसे शिर आहेत 9 पहिले एक होतं, आणि 9 वेळा त्याने कापून केलं, जसे शिर. एवढी त्याची भक्ती आहे, एवढं ज्ञान आहे, प्रकांड पंडित आहे. तांडव नृत्य त्याने वर्णन केलेले. आता त्याची बुद्धिभ्रष्ट झाली म्हणून सगळं गेलंय. मना सांग रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्व उडाले. हे जरी असलं ना अर्जुन, लक्ष्मणा, हे जरी खरं असलं, त्याच्या त्या नीच वृत्तीमुळे त्याला सगळं गमवावं लागलं, हे खरं असलं तरी तो एक भाग झाला. त्याच्या स्वभावातला एक दोष झाला. पण बाकी ज्ञान तर त्याच्याजवळ आहेच ना. त्या ज्ञानाचा त्याने उपयोग केला नाही हा भाग निराळा, पण ज्ञान तर आहे ना. मग म्हणाल तू त्याला शरण जा, म्हणजे तो तुला ज्ञान दे. तो आपला शत्रू आहे विसरून जा. ज्ञान कुणाकडूनही घ्यावं, शत्रूकडे सुद्धा असेल तर त्याच्याकडनं ज्ञान घ्यावं. आणि मरणांती वैर, आणि मृत्यू झाल्यानंतर वैर कसला? लक्ष्मण गेला, रावण जो पडलेलाच होता. हा गेला, त्याच्या डोक्याच्या बाजूला जसा दुर्योधन भगवंताच्या मस्तकाजवळ बसला होता, अर्जुन पायाजवळ बसला होता, तसा आला. त्या रावणाला म्हणतो, बघा माझी काही यायची इच्छा नव्हती,
तुम्ही एवढं आमच्या आईसारखी सीता असल्या तिचं हरण केलं, एवढं केलं, माझी काही, पण मी दादाचा आज्ञाधारक आहे ना, त्याची आज्ञा कशी मोड. आता त्यांनी सांगितलंय तुमच्या पाया पडा, त्याला विचारा. आता जसं मनापासून पाया पडायला नसलं, जा म्हणले, तू ज्ञान घेण्याच्या लायकीचा नाही, जा म्हणले, पण तुला ज्ञान देत नाही. आला परत म्हणजे बघा काय गुरमी आहे. एवढा मारायला टेकला, एवढा आपला शत्रू असून तुमच्या सांगण्यासाठी मी तिथे गेलो. तो म्हणला जा आम्हाला विचारून ये. म्हणलं काय चुकलं माझं सांगा. तुम्ही सांगितलं तसं मी शत्रुत्व विसरलो. गेलो त्याच्याकडे, दे म्हणलं ज्ञान. तो म्हणतो जा, तुला ज्ञान देण्याची पात्रता नाही, तुझी ज्ञान घेण्याची पात्रता नाही, जा. आला रामाला म्हणलं रामा काय म्हणतो. राम म्हणले बरोबर आहे. म्हणजे बरोबर काय, काय चुकलं त्याला जाऊन विचार. मला तुम्ही म्हणतात माझी पात्रता नाही, काय चुकलं माझं. अरे म्हणजे ज्याला ज्ञान घ्यायचंय त्याने आदरपूर्वक घ्यावं लागतं, त्याच्या पायाजवळ उभं राहावं लागतं आणि मग त्याला विनंती करावी लागते की मला, मी याचे काय मला ज्ञान. आला पायाजवळ उभा राहायला म्हणजे. आणि मग रावणाने त्याला उपदेश केला की बाबा सगळं जरी माणसाने मिळवलं ना तरी त्याला जर मन जिंकता आलं नाही तर सगळं व्यर्थ आहे. मला सबंध पृथ्वी जिंकता आली, त्रैलोक्य जिंकता आलं, सगळ्या देवांना मी जिंकलं, पण माझ्या अहंकाराने माझा नाश केला. मला माझ्या इंद्रियावरती नियंत्रण ठेवता आलं नाही म्हणून माझा नाश झाला. मला देव ओळखता नाही, माझ्या दारात आलाय राग, पण मी त्याला ओळखू शकलो नाही. माझ्या बायकोने ओळखलं म्हणले. मी तिला सांगितलं होतं तू जाऊन शिष्टाई कर सीतेकडे, रामात आणि माझ्यात काय फरक आहे. राम तर सर्वांच्या अंतरंगात आहे, मग तो माझ्याही अंतरंगात आहे. तू म्हणते ना सगळ्यात राम आहे, मग माझ्यात पण आहे का नाही, मग माझ्याशी लग्न करायला काय हरकत आहे. रामाचे रास तोड रास आहे, माझे पण रास तोड रास आहे. म्हणतो तरी ज्ञानी होती. ती म्हणाली मी सीतेला किती जरी सांगायला गेलं ना तिच्या मनात रामाशिवाय दुसरं काही नाही आहे आणि ते पुसलंही जाणार नाही माझ्या सांगण्याने किंवा तुमच्या वैभवाने. तिला सांग माझ्याकडे केवढं वैभव आहे, अमुक आहे, तमुक आहे. पण म्हणाली ही संधी मला सीतेच्या पाया पडायची म्हणून मी जाते, म्हणून ती गेली. दोघींचा संवाद फार सुंदर आहे रामायणामध्ये. मंदोदरी आणि सीतेचा संवाद आहे. म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात मग त्याच्या काय की माझ्या नवऱ्यामध्ये पण राम, त्याची तू राह, तुझ्या नवऱ्याची तू राह, मग तू काय एवढा असा तुझा भाव करतो. ते म्हणले आकाशाच्या सूर्याचं प्रतिबिंब प्रत्येकामध्ये पडतं, पण आकाशातला सूर्य वेगळा आहे. तसा माझा राम आहे तो सर्वांच्या हृदयात आहे, पण सर्वांच्या हृदयात असून वेगळा आहे. कुंत्यात गुंतुनी हा पाय माझा मोकळा, रंगात रंगुनिया रंग माझा वेगळा, असा तो माझा राम आहे. म्हणजे मला नाही ओळखता आला, म्हणजे मला देवच ओळखता आला नाही. बाकी सगळं दुनिया मी जाणतोय, वेद जाणतोय, शास्त्र जाणतोय, पण मला त्याला जाणता आलं नाही. म्हणून काय म्हणले श्रुती नेनती उसे आदरे साधकू प्रश्न ऐसा. कशावर आपण एक कथा सांगितली, आदरू. उसे आदरू आदरे साधकू प्रश्न ऐसा. तो साधक आदराने विचारतोय, अगदी विनयपूर्वक विचारतोय. हा हृदयात राहणारा देव कसा आहे, कोण आहे तो. वसे हृदयी देव तो कोण कैसा, उसे आदरे साधकू प्रश्न ऐसा. हा तुम्ही देहात राहतो असं म्हणतात, पण हा देह नाशिवंत आहे. तो निघून गेल्यानंतर मग हा देव कुठे जातो. देह अग्नीच्या स्वाधीन होईल किंवा मला मातीत पुरलं तर मातीत जाईल, कोल्या कुत्र्याने खाल्लं तर त्यांच्यातनं विष्ठेच्या रूपाने मी बाहेर पडेल. काय हा देह नाशिवंत आहे. तुम्ही देहात देह परमात्मा आहे म्हणता, देव आहे म्हणता, मग हा नाशिवंत देह नाश पावल्यानंतर तो कुठे राहतो ते सांगा. हा देह निर्माण होण्याच्या आधी कुठे असतो, निर्माण झाल्यानंतर याच्यात येतो.
आणि पुन्हा देह गेल्यानंतर कुठे राहतो? वसे हृदयी देव तो कोण कैसा, उसे आधरे साधकू प्रश्न ऐसा. देहे टाकिता देव कोठे राहतो, परी मागुता ठाव कोठे पाहतो. इथनं गेल्यानंतर कुठे जातो हे आम्हाला सांगा ना. हा हृदयात वास करणारा परमात्मा माझा हा देह गेल्यानंतर कुठे जाईल? आईच्या उदरात माझा जन्म झाला त्यावेळेला या काहीला काही कळत नव्हतं. मग त्यात जीवाने प्रवेश केला, म्हणजे परमात्म्याने प्रवेश केल्यावर ते लेकरू हालचाल करायला गेलं पोटातल्या पोटात. वसे हृदयी देव तो कोण कैसा, पुसे आधरे साधकू प्रश्न ऐसा. देहे टाकिता देव कोठे राहतो, परी मागुता ठाव कोठे पाहतो. जय जय रघुवीर. हा प्रश्न आहे. आता प्रश्नाचं उत्तर समर्थाने त्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. हा देव हृदयामध्ये कसा वास करतो आणि हा देह गेल्यानंतर कुठे राहतो? वसे हृदयी देव तो जाणायसा, नभाचे परी व्यापको जाणतैसा. हे आकाश जसं सगळ्याला व्यापून आहे तसा हा परमात्मा या जीवाने देह धारण केला की त्याच्यामध्ये प्रवेश करतो आणि या देहाचा नाश झाल्यानंतर पुन्हा आहे तसाच आहे. जसं मडकं तयार झालं की मडक्यामध्ये आकाश आहे, मडकं फुटलं की मडक्यातलं आकाशात विलीन झालं. तसा नभासारखा व्यापक असणारा परमात्मा या जीवाने देह धारण केला की त्यात प्रवेश करतो. हा जीव गेल्यानंतर पुन्हा जमात आकाशात विलीन होऊन जातं. तसा हा परमात्मा म्हणजे कुठे जातो हा तुझा प्रश्न आहे, बरोबर की नाही? हा देह गेल्यानंतर तो कुठे जातो? सदा संचला येत ना जात काही, तया वीण कोठे दिता ठाव नाही. अरे तो कुठे जात नाही येत नाही. सदा संचला येत ना जात काही. सदा तो आहे, सर्वत्र भरलेला आहे. तात्पुरता तुझा देहाचा त्याने आश्रय घेतला. हा देह गेल्यानंतर पुन्हा आहे तसाच आहे तो. वसे हृदयी देव तो जाण ऐसा, नभाचे परी व्यापकू जाण तैसा. सदा संचला येत ना जात काही, तया वीण कोठे रिता ठाव नाही. त्याच्याशिवाय कुठे? त्याच्याशिवाय एकही जागा अशी नाही की जिथं परमेश्वर नाही. कडकण मे भगवान. म्हणजे मग इकडे तिकडे कुठे आहे तो? समजा हा देह सोडून गेला की तुम्ही म्हणता इकडे सगळीकडे भरलेला आहे. म्हणजे कुठं भरलेला आहे? नभी वावरे जो अणुरेणू काही, रीता ठाव त्या राघवे वीण नाही. अरे ह्या आकाशामध्ये फिरणारा प्रत्येक कण अणुरेणू. नभी वावरे जो अणुरेणू काही, रीता ठाव त्या राघवे वीण नाही. त्याच्याशिवाय नाही. तया पाहता पाहता तेची झाले, तिथे लक्ष अलक्ष सर्व हे बुडाले. त्या परमेश्वराला जाणता जाणता ते परमेश्वर स्वरूप झाले. त्यांचं मन त्याच्याशी एकरूप झालं, परमेश्वर स्वरूप झालं. म्हणजे देह गेला का? देह आहे अजून. ज्ञानी माणसाचा देह असतो का नाही? देह आहे, पण आता तो देहातीत आहे. देह आहे पण देहातीत आहे. तया पाहता पाहता तेची झाले, तिथे लक्ष अलक्ष सर्व हे बुडाले. तिथं लक्ष नाही आणि अलक्ष नाही. त्या अणुरेणू भरलेला जो परमात्मा आहे त्याला पाहायला गेलं जाणता येईल, दिसणार नाही. त्या ठिकाणी पाहायचं काही शिल्लक राहत नाही, कारण सर्वत्र भरलेला तो परमात्मा असल्यामुळे कुठे शोधायचं त्याला? तो आहेच. जिथे शोधाल तिथे आहे. म्हणून तर आपण म्हणतो ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी.
आणि म्हणून असं ज्ञान देणारा जो आपला गुरु आहे त्याला विसरायचं नाही. म्हणजे त्याला विसरायचं नाही म्हणजे कसं विसरायचं नाही. नाथ महाराजांनी अभंग केला की नाही, माझे माहेर पंढरी. कुठे आहे म्हणाले तुमचं माहेर? नाथ महाराजांनी विचारलं, प्रत्येकाला विचारतात ना तुमचं माहेर कुठलं आहे. नाथ महाराज म्हणतात, माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या. या गोदा आणि चंद्रभागा त्या माझ्या बहिणी आहेत. माझा भाऊ आहे पुंडलिक उभा. म्हणजे तुझे आई वडील कुठं असतात? बाप रखुमा देवी वरू ते माझे आई वडील आहे भिवरेच्या तिरी. माय आणि बाप दोन्ही तेच आहेत. पांडुरंग माझा आई वडील आहे, माऊली आहे ती माझी. रुक्मिणी माता माझी आई आहे, पांडुरंग वडील आहे. आणि एवढं सगळं असलं तरी नाथ महाराज आपल्या गुरुला विसरले नाही. काय म्हणतात अभंगाच्या शेवटी, एका जनार्दने शरण उसे माहेराची आठवण. मी माझ्या गुरुला विसरत नाही. जरी मला देव भेटला ना तरी माझा गुरु आहे. ज्या संगतीनेच विराग झाला, मनोदरीचा जडभास गेला. साक्षात परात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. नभासारखे जय जय रघुवीर समर्थ. नभासारखे रूपया राघवाचे, मनी चिंतिता मूळ तूटे भवाचे. तया पाहता देह बुद्धी उरेना, सदा सर्वदा आर्तपोटी पुरेना. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. कृष्ण भगवान की जय. नभासारिखे रूपया राघवाचे, मनी चिंतिता मूळ तूटे भवाचे. तया पाहता देह बुद्धी उरेना, सदा सर्वदा आर्तपोटी पुरेना. नभासारखे रूप त्या राघवाचे, आकाशासारखा त्याचा रंग आहे म्हणाले. म्हणजे आकाशाला कुठला रंग नाही? तो रंगहीन आहे. रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो. कौरवात मी पांडवात मी अणुरेणुत भरलो. मीच जोडितो मीच तोडितो उमग खऱ्या पुरुषार्था. कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्थ. रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो. तो आकाशासारखा रंग म्हणजे आकाशाला कुठला रंग नाही. तसा रंगहीन आहे मी, परमेश्वर म्हणतो. रंगहीन मी. नभासारखे रूपया राघवाचे, ते आकाशासारखा आहे. म्हणजे आकाश जिकडं पाहिजे तिकडे आकाश आहे.
तसा हा परमात्मा जिकडे पाहिजे तिकडे नभासारखे रूपया राघवाचे, मने चिंतता मूळ तुटे भवाचे. त्याचं मनाने जर चिंतन केलं तर ह्या भवसागराची भीती राहणार नाही. मने चिंतता मूळ तुटे भवाचे. भवाचं मूळ तुटून जाईल म्हणजे काय, इरझार संपेल. मने चिंतिता मूळ तुटे भवाचे, तया पाहता देहबुद्धी उरेना. त्याला पाहिल्यानंतर आपली देहबुद्धी शिल्लक राहत नाही. देहबुद्धी शिल्लक राहत नाही म्हणजे काय, देहाने म्हणतो मी जाणून घेईल, काय जाणणार आहे. किती देहबुद्धी संपून जाईल की नाही बाबा मला ते जाणता येत नाही. वेद म्हणतायत ते खरं आहे, पुराण म्हणतात ते खरं आहे, नेती नेती पराशर म्हणतात ते खरं. मी जाणीन असं मला वाटलं होतं, आता कळतंय मला जाणता येणार नाही. मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे, म्हणजे माझा अहंकार निघून जाईल ना. मी जाणीन जाणीन म्हणत होतो पण आता मला कळलं. तया पाहता देहबुद्धी पुरेना, सदा सर्वदा आर्तपोटी पुरेना. त्याला पाहता पाहता तृप्ती होत नाही मनाची. जसे कथा ऐकता ऐकता आणखीन ऐकावं वाटतं का नाही, तसं त्या भगवंताला पाहता पाहता मन समाधान होत नाही. मना असं वाटतं की अधिक पाहत राहावं त्या भगवंताकडे. निर्गुण निराकार परमात्मा आहे, त्या परमात्म्याला जाणावं, त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करावा, मनाने एकरूप होण्याचा प्रयत्न करावा. सदा सर्वदा आर्तपोटी चिरेन, म्हणजे पुन्हा पुन्हा ऐकावं, पुन्हा पुन्हा पाहावं, पुन्हा पुन्हा जाणावं, असं त्या भगवंताचं रूप आहे. नभे जय जय रघुवीर समर्थ, नभे व्यापिले सर्व सृष्टी साहे, रघुनायका उपमाते न साहे. दुजे वीण जो तोची हा तो हा स्वभावे, तया व्यापको व्यर्थ कैसे म्हणावे. गाडी गेली, मला वाटलं थांबते का काय दारात, म्हणून मी बघत होतो गाडीकडे, तेवढ्यात ती पुढे गेली. नभे व्यापिले सर्व सृष्टीचा, या नभाने सबंध सृष्टीला व्यापलेला आहे. ही उपमा मी तुम्हाला कशासाठी दिली, समर्थ सांगतात कळावी म्हणून दिली. जसं आकाशाने सगळ्याला व्यापलेलं आहे तसा हा परमात्मा आहे, हे तुम्हाला कळण्यासाठी सांगितलं. पण ते काही त्याचं रूप नाही, त्याच्यापेक्षाही तो व्यापक आहे. नभे व्यापिले सर्व सृष्टी साहे, रघुनायका उपमाते न साहे. दुजे वीण जो तोची तो हा स्वभावे, त्याला उपमा देण्यासारखं जगामध्ये दुसरं काही नाही. त्यामुळे नभाची उपमा कशी देता येईल, ती उपमा दिली तुम्हाला कळण्यासाठी. दुजे वीण जो तोची तो हा स्वभावे, तया व्यापको कैसे व्यर्थ कैसे म्हणावे. त्याला व्यापक कसं म्हणावं, तो सगळ्याला आहे, ते नाही असं ठिकाणच नाही ना. म्हणून नुसता व्यापक म्हणायला किती मोठा, एवढा 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 किती मोठा. त्या मोठे म्हणायला म्हणजे एकावर किती शून्य द्यायचे याला काय मर्यादा आहे, अमर्याद आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक. हा व्यापक किती आहे, एका ब्रह्मांडापुरता व्यापक आहे का, नाही. अनंत कोटी ब्रह्मांड व्यापक, हे आकाश सगळ्याला व्यापून, तो आकाशालाही व्यापून आहे. आकाश सगळ्याला व्यापून आहे आणि तो आकाशालाही व्यापून आहे. म्हणून त्याला आकाशाची उपमा देता येत नाही. मळे का दिली, तुम्हाला कळावे म्हणून दिली. तुम्हाला आकाश दिसतंय, ते व्यापक आहे, कळतंय, ते तुम्हाला कळावं म्हणून सांगितलं. नभे व्यापिले सर्व सृष्टी साहे, रघुनायका उपमाते न साहे.
तुझे विण जो तोचे तो हा स्वभावे, त्याला उपमा देण्यासारखं जगात दुसरं काही नाही, त्याच्यासारखा तोच, त्याला उपमा देणार कया व्यापक व्यर्थ कैसे म्हणावे. जय जय रघुवीर समर्थ. अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तिथे तर्क संपर्क तोही नसावे. अति गूढ ते दृश्य तात्काळ सोपे, तुझे विण जे कोण स्वामी प्रतापे. अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे. हा परमात्मा या सगळ्याच्या आधी आहे, म्हणजे सृष्टीच्याही आधी आहे. ब्रह्मदेव नंतर आला, आधी तोच होता. जे सगळ्याच्या आधी असणारा असं हे जीर्ण आणि विस्तीर्ण रूप आहे. अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे. म्हणजे ब्रह्मदेवाला नुसता आवाज ऐकायला आला, सृष्टी निर्माण कर, तो इकडे इकडे पाहतो, त्याला दिसेच ना. मग भगवंताने हा स्वरूप घेऊन त्याला उपदेश केला. अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तेथे तर्क संपर्क तोही नस आहे. त्याला तर्काने जाणता येत नाही. जाऊन म्हणले संपर्क करू, म्हणले फोन उचलत नाही, घरी जाऊनच बघू काय झाले नेमकं. तेथे तर्क संपर्क तोही नस आहे. अति गूढ ते दृश्य तात्काळ सोपे, असं अत्यंत गूढ असणार तत्व. अति गूढ जे दृश्य तात्काळ सोपे, हे सोपं करून सांगण्याची कला कोणाकडे. अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तेथे तर्क संपर्क तोही नस आहे. अति गूढ ते दृश्य तात्काळ सोपे, तुझे विण जे कोण स्वामी प्रतापे. अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे. अतिजीर्ण आहे म्हणजे सगळ्याच्या आधी येतो, विस्तीर्ण आहे म्हणजे सगळ्याला व्यापून आहे. तिथं तर्कही चालत नाही, जाऊन संपर्क करावा म्हणलं तर तेही होत नाही. अति गूढ असणारं असं हे त्याचं स्वरूप. अत्यंत सोप्या पद्धतीने सांगण्याची कला सद्गुरूकडे आहे. दुजे विण जे खूण स्वामी प्रतापे, ते म्हणतात त्याच्यासारखं दुसरं काही नाही आहे, त्याच्यासारखा तोच आहे. हे सद्गुरूच्या मुखातनं आपल्याला ऐकायला मिळतं की त्याच्यासारखा दुसरा कोण आहे, ते कोण नाही. त्याच्यासारखी कुणाची उपमा पण त्याला देता येणार नाही, असा तो परमात्मा आहे. जय जय रघुवीर समर्थ. आज 199 वा श्लोक संपला आहे. 2 3 4 5 6 7, आजही 7 झाले. आता 1 2 3 4 5 6 राहिले, म्हणजे कदाचित उद्या संपण्याची शक्यता आहे. जय जय रघुवीर समर्थ. कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. भगवान की
प्रभुभिः माय अनाथांची आरती पंढरीश प्रभुची कमल